233. चला तो सुरू करू आणि बघूया काय आजचा विषय काय आहे ते आणि समजून घेऊया. चला, आजचा विषय मित्रांनो, विविध प्राण्यांच्या जिभा कशा असतात. व्हेरी गुड. आज मनोरंजक विषय आहे, बघूया काय ते. मनुष्य जिभेमुळे आपल्याला पदार्थाची चव कळते. मनुष्याची जीभ कशी आहे बघा आपण. मनुष्याच्या जिभेमुळे आपल्याला पदार्थाची चव कळते, बोलता येते, अन्नाचा घास तयार करता येतो, अन्न गिळता येते, अन्न पचण्यासाठी इकडून तिकडे फिरवता येते. व्हेरी गुड. आणि दात स्वच्छ करता येतात. छान. पुढे बघूया मित्रांनो, माशांचं काय. माशाची जीभ मांसल असते, ती फार हलू शकत नाही, तोंडातून बाहेरही काढता येत नाही. आपण आपल्या जिभेला आकार बदलू शकतो, तसा माशाला बदलता येत नाही. 3 नंबरचं बघूया मित्रांनो, सापाची जीभ कशी आहे बघूया. सापाची जीभ काळ्या रंगाची विभागलेली असते, अत्यंत संवेदनक्षम असते, ती तोंडातून बाहेर काढता येते. हवेतले सूक्ष्म सुगंधी कण ती टिपून घेते. व्हेरी गुड. तोंडाच्या आत सापाची घाणेंद्रिय असतात, त्या छिद्राजवळ ही जीभ धरली की सापाला वासाचे ज्ञान होते. जमिनीवरून चालताना साप जीभ बाहेर काढून जमिनीचा अंदाज घेतो, तो वासाच्या साहाय्याने. व्हेरी गुड. गाय. आता गायची जीभ कशी बघूया. गायीची जीभ चारा गोळा करण्यासाठी असते, ही थोडी खरखरीत असते. वासराची साफसफाई गाय जिभेनेच करते, तेव्हा ती सगळे काही प्रेमाने करते, त्यामुळे वासराला त्रास होत नाही. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो, मांजर जिभेचा सगळ्यात जास्त वापर करते. स्वतःच्या स्वच्छतेसाठी मांजर हा प्राणी स्वतःला फार स्वच्छ समजणारा प्राणी आहे. आपण त्याला हात लावला तर त्याला आवडत नाही. त्या भागाची जिभेने स्वच्छता करणं लगेच चालू होतं. दूध आणि पाणी पिण्यासाठी मांजर जिभेचाच वापर करते. व्हेरी गुड. आता वाघाची जीभ काटेरी असते आणि हिचे काटे पाठीमागे वळलेले असतात. आपल्या हाताला वाघानं चाटलं तर त्या काट्यांमुळे रक्त येऊ शकतं. बापरे. वाघ त्याच्या भक्ष्याच्या हाडावरील स्नायू इत्यादी आवरणं नुसती चाटूनच दूर करू शकतो. व्हेरी गुड. कुत्रा जिभेने पाणी पितो आणि अंग साफ करतो. त्याचं धन्यावरचं प्रेम तो जिभेने चाटून व्यक्त करतो. कुत्र्याच्या शरीरातील घाम बाहेर टाकण्याचे काम त्याची जीभच करत असते. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो, बेडकाची जीभ तोंडाच्या पुढच्या भागात हात चिकटलेली असते आणि तिचं मोकळं टोक मागे घशात असतं. माणसाचं त्याच्या विरुद्ध असतं. भक्ष्य दिसलं की बेडूक जीभ उलटी करून अगदी क्षणात भक्ष्यावर टाकतो. व्हेरी गुड. आणि भक्ष्य पकडतो. छान. पाल आणि सरडे या प्राण्यांच्या जिभा त्यांना त्यांच्या डोळ्यावरूनही फिरवता येतात. व्हेरी गुड. सरड्याच्या जिभेची लांबी त्याच्या शरीराच्या लांबीच्या जवळजवळ निम्मी असते. अरे बाप. असे काही मित्रांनो जिभांचे प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहेत. विविध जातीच्या प्राण्यांच्या जिभा कशा असतात या मी तुम्हाला त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. तरी अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.